बातमी आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघातली जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेची। सावंतवाडीमध्ये जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली आहे। जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 ची ही भिंत कोसळली आहे। सुदैवानं शाळा बंद असल्यामुळे एक मोठा अनर्थ या ठिकाणी टळलाय। मात्र त्यानंतर भिंत कोसळलेल्या शाळेतच वर्ग भरवण्यात आले आणि त्यामुळे पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। एखादी मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण असा सुद्धा सवाल पालक वर्गातून सध्या उपस्थित केला जातो। आपण पाहू शकतो या शाळेची काय अवस्था झालेली आहे आणि तरी सुद्धा धक्कादायक म्हणजे याच शाळेत हे मुलं जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे घेतात। त्यामुळे आता सरकारचं हे चाललंय काय आणि मुख्य म्हणजे शिक्षण मंत्र्यांच्याच मतदारसंघामध्ये हा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे शिक्षण मंत्री आता यावर काय बोलतात तेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून या शाळेची अवस्था पाहू शकतोय कशा पद्धतीने या ठिकाणी या स्लॅबची पडझड झालेली आहे। मात्र तरी सुद्धा विद्यार्थी याच ठिकाणी शाळा शिकतायत आणि याकडे प्रशासनाचं लक्ष आता नेमकं कधी जातं आणि कधी प्रशासनाला जाग येते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। जिल्हा परिषदेची ही शाळा आहे त्या ठिकाणची ही भिंत कोसळलेली आहे। सुदैवानं या ठिकाणी ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा शाळेत विद्यार्थी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? अतिशय दुर्दैवी ही घटना म्हणावी लागेल। शिक्षण विभागाचं हे माफ करा आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे विनायक राऊत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। विनायक सर, आपण पाहतोय या ठिकाणी दुर्घटना घडली असती तर जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होता आणि विशेष म्हणजे शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मुलांना जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे घ्यावे लागतात। काय कसं पाहता या घटनेकडे? म्हणजे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। या राज्याचे शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर ज्या सावंतवाडी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि स्वतः शिक्षण मंत्री आहेत, त्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातल्या शाळांची अशी दुर्दशा होणं ही या महाराष्ट्राला कलंकित करणारी अशी घटना आहे। सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाही, पण ही केवळ एक शाळा नव्हे, अशा शेकडो शाळा त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत की ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाणं म्हणजे मृत्यूच्या छायेत ढकलण्यासारखं ते आहे आणि त्याकडे लक्ष द्यायला त्या शिक्षण मंत्र्यांना मुळीच वेळ नाही आहे। विनायकजी, मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी थांबवते। आपल्यासोबत आता शिक्षण मंत्री स्वतः दीपक केसरकर हे फोन लाईन वरून आहेत। दीपक सर, आपण पाहतोय अतिशय भीषण वास्तव सध्या तुमच्याच मतदारसंघातनं समोर येत आहे। ज्या ठिकाणी शाळेची भिंत कोसळली आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागतात। या पार्श्वभूमीवर विनायक राऊतांनी सुद्धा अनेक शाळांमध्ये हीच परिस्थिती असल्याचं म्हटलंय। तुमची काय भूमिका आहे, काय प्रतिक्रिया द्याल यावर? गोष्ट अशी आहे की शाळा जिल्हा परिषदेकडून त्याचा मेंटेनन्स केला जातो। यावर्षी मी सिंधुदुर्ग जिल्ह्याला विशेष बाब म्हणून 30 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत, परंतु त्याची टेंडर्स करणं, ती कामं करून घेणं ही सगळी बाब त्यांच्याकडून होते। तरी पण ज्या शाळा गळत होत्या त्याला मी व्यक्तिगत प्रत्येक ठिकाणी लोक पाठवली आणि तिथल्या शिक्षक ज्या हे असतात संस्था त्यांना मी स्वतः पैसे दिलेले दुरुस्त करण्यासाठी। हा प्रसंग दुर्दैवी आहे, कुठे घडला मला माहिती नाही, कारण मी आता पण जर तुम्ही निधी दिला असेल तर तुम्ही त्याचा आढावा घेतला नाही का? अशी परिस्थिती का उद्भवते? आणि विनायक राऊतजी म्हणतात की या ठिकाणी एका शाळेत नाही शेकडो शाळांमध्ये अशी परिस्थिती आहे। आपल्याला माहिती आहे की आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये सुरू होती, त्यामुळे 3 महिने कोणालाही असा आढावा वगैरे घेण्याची परवानगी नव्हती। हे सगळं अधिकारी स्तरावर होत होतं आणि त्याच्यामुळे ह्याच्या संदर्भात मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि इतर सदस्यांची मीटिंग सुद्धा घेतली 15 दिवसात। अगदी दीपकजी, आपण विनायक राऊत यांच्याकडे जाऊयात। विनायक राऊतजी, आपण तुम्ही ऐकलं दीपक केसरकरांनी काय म्हटलं, तुमची यावर काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे ह्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांना आणि शाळा सुरू होण्याचा जो तारीख पाहिली तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा जो प्रश्न ज्या ठिकाणी निर्माण झाला त्या प्रश्नाकडे निवडणूक आयोगाचं लक्ष जर वेधलं असतं आणि त्यांच्याकडून परवानगी मागितली असती तर मला नक्की खात्री आहे की माननीय शिक्षण मंत्री जे कारण सांगतात ते निवडणूक आयोगाने कारण दूर केलं असतं आणि शाळांची दुरुस्ती तातडीने करण्याची परवानगी दिली असती। दीपक सर, यावर तुमचं उत्तर काय? हे बघा, मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, ज्यांची टेंडर निघालेली आहे त्यांचं काम करू शकते जिल्हा परिषद। आता जिल्हा परिषदेच्या कंत्राटदाराने काम केलेलं नसेल तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, कारण
मी आपल्याला पूर्वीच सांगितलं की याचा मी निवडणूक संपल्याबरोबर लगेच आढावा घेतला आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि मी सीओना सुद्धा म्हणजे जर पैसे देऊन सुद्धा कामं होत नसतील तर मग जिल्हा परिषदेमध्ये जे कंत्राटदार असतील त्यांच्यावर कारवाई करा अशी सूचना दिलेली आहे. परंतु एवढं नाही तर मी स्वतः माझ्या व्यक्तिगत PA आणि सर्व लोकांना प्रत्येक शाळेमध्ये पाठवलेलं आहे आणि तिथल्या दुरुस्तीसाठी मी व्यक्तिगत पैसे दिलेले आहेत. नक्कीच दीपक केसरकर सर, यापुढे अशी काही घटना घडू नये अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद दीपक केसरकर सर आणि विनायक राऊत सर साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. आपण पाहतोय अतिशय धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी ही घटना म्हणावी लागेल. सावंतवाडीमधली ज्या ठिकाणी शिक्षण मंत्री यांचा मतदारसंघ आहे त्याच ठिकाणी जे शिक्षण विभागाचे मंत्री आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडणं अतिशय दुर्दैवी बाब आहे.